नमस्कार मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न बघणार आहोत। तर आजचा पहिला प्रश्न, जय जय महाराष्ट्र माझा गर्ज महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला। सदर गीत कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन आहे ए श्रीनिवास खळे, बी शाहीर साबळे, सी राज बडे, डी अमर साबळे। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी राज बडे। जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज बडे यांनी लिहिलेले आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? ऑप्शन आहे ए रोजगारचा अधिकार, बी माहितीचा अधिकार, सी बालकांचे अधिकार, डी समान कामासाठी समान वेतन। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी माहितीचा अधिकार हा हक्काचा समावेश हक्कामध्ये होत नाही। प्रश्न क्रमांक 3, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? ऑप्शन आहे ए रशिया, बी मेक्सिको, सी चिली या डी पेरू। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे रशिया। प्रश्न क्रमांक 4, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? ऑप्शन आहे ए इंग्लंड, बी अमेरिका, सी फ्रान्स, डी नेपाळ। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे इंग्लंड। संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली होती। प्रश्न क्रमांक 5, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन आहे ए वाय व्ही चंद्रचूड, बी राजेश पाटील, सी धर्माधिकारी, डी डी वाय चंद्रचूड। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी डी वाय चंद्रचूड। भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे डी वाय चंद्रचूड आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राजघटनेत कोणत्या कलमा अन्वये देशात आर्थिक आणीबाणी करता येते? ऑप्शन आहे ए कलम 352, बी कलम 356, सी कलम 360, डी कलम 370। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी कलम 360। भारतीय राजघटनेत कलम 360 लागू करता येतो। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? ऑप्शन आहे ए इंदू मिल, बी जुई चौपाटी, सी गेट ऑफ इंडिया, डी आझाद मैदान। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे इंदू मिल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक हे इंदू मिल या ठिकाणी प्रस्तावित आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे ए महात्मा फुले, बी महादेव गोविंद रानडे, सी विठ्ठल रामजी शिंदे, डी धोंडोशी केशव कर्वे। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी धोंडो केशव कर्वे। महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना ही धोंडो केशव कर्वे यांनी केली। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राजघटनेनुसार भारतातील राज्यांचे विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन आहे 4 वर्ष, बी 5 वर्ष, सी 3 वर्ष, डी 6 वर्ष। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा।
मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी 5 वर्ष. भारतीय राजघटनेनुसार भारतातील राज्यांची विधानसभेचा कार्यकाळ हा फक्त 5 वर्षाचा असतो. मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? ऑप्शन आहे ए झारखंड, बी छत्तीसगड, सी आसाम, डी ओडिसा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा क्वेश्चन तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आजच्या प्रश्नामध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.